चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला सेकंड चॅप्टर जो नॉट फॉर प्रॉफिट आहे त्याचा प्रॉब्लेम घ्यायचा आहे। म्हणजे आपण फायनल अकाउंटचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याच्यानंतर ॲडमिशन, रिटायरमेंट आणि डेथचा देखील प्रॉब्लेम टाकला, फक्त नॉट फॉर प्रॉफिटचा राहिला होता। त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ तयार करत आहोत। आता सेकंड चॅप्टर एक्झामसाठी तुम्हाला 12 मार्कला विचारतात। किती मार्कला विचारतात? 12 मार्कला, आणि क्वेश्चन नंबर 6 असतो। त्याच्यामध्ये तुम्हाला दोन फॉर्मॅट तयार करावे लागतात, एक म्हणजे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि दुसरा बॅलन्स शीट। इथं बॅलन्स शीट एक तयार करावं लागतं आणि इथं इन्कम एक्सपेंडिचर पहिल्या याच्यावर। ठीक आहे, आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट हा नॉमिनल अकाउंटचा प्रकार आहे, आणि नॉमिनल अकाउंटचा रूल तुम्हाला माहिती आहे। काय रूल आहे नॉमिनल अकाउंटचा? डेबिट ऑल एक्सपेन्सेस लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स। आणि इथं नाव पण दिसतंय पहा, एक्सपेंडिचर म्हणजे एक्सपेन्सेस आणि इन्कम म्हणजे इन्कम। आणि पहिल्या चॅप्टरमध्ये हेच प्रॉफिट लॉस अकाउंट, तिथे हाच रूल लागतो। नॉमिनल अकाउंट कोणताही असू द्या, रूल तोच लागणार आहे। ज्यावेळेस आपण तिसरा, चौथ्या आणि पाचव्या चॅप्टरमध्ये रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करतो किंवा प्रॉफिट लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तयार करतो, तिथे हाच रूल लागतो, डेबिटला एक्सपेन्सेस लॉसेस आणि क्रेडिटला इन्कम गेन। अशा प्रकारे हा फॉर्मॅट तयार केला, दोन फॉर्मॅट तयार केले। आता त्याच्यानंतर आपल्याला काय करावं लागतं की प्रॉब्लेम पाहावा लागतो, त्याच्यामध्ये ऍडजस्टमेंट कोणते असतील त्याला आपल्याला टिक मार्क करावे लागते। ठीक आहे, आता इथं प्रॉब्लेम पेज नंबर 123 वर प्रॉब्लेम नंबर 14 दिलाय, चॅरिटेबल हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे। ठीक आहे, चॅरिटेबल हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे। मग आता या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलं अगोदर वाचून घेऊ आपण। फॉलोइंग इन्फॉर्मेशन हॅज प्रोव्हाइड बाय विवेकानंद चॅरिटेबल हॉस्पिटल लातूर। विवेकानंद चॅरिटेबल हॉस्पिटल लातूरचं आहे, आणि त्या लातूरच्या हॉस्पिटलचं तुम्हाला इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार करायचं आहे आणि बॅलन्स शीट। आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट कोणाचं तयार करतात? जे एखादा जो बिझनेस नॉट फॉर प्रॉफिटसाठी असेल, म्हणजे प्रॉफिट आणि लॉससाठी काम करत नसेल, फक्त सर्व्हिस प्रोव्हाइड करण्यासाठी करत असेल, अशा याचा आपण नॉट फॉर प्रॉफिटमध्ये इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट तयार करतो। मग याचे आपल्याला इन्कम एक्सपेंडिचर बॅलन्स शीट तयार करायचे। चॅरिटेबल हॉस्पिटल आहे, जसं की गव्हर्नमेंट हॉस्पिटल, स्कूल, कॉलेज, त्याच्यानंतर अनाथ आश्रम, वृद्धाश्रम जे असे असतात, यांचं आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतो, त्याचा आपण प्रॉफिट लॉस अकाउंट तयार करत नाही। काय झालं? नाही ना, ते पाठीमागे हे केल्यामुळे येते, ज्यावेळेस आपण प्रॉब्लेम सोडवून त्यावेळेस व्यवस्थित येईल। ठीक आहे, आता इथं काय दिलंय, लायबिलिटी साईड आणि ऍसेट साईड। लायबिलिटी साईडला काय काय दिलंय? कॅपिटल फंड कुठे घेतो आपण? लायबिलिटीला। बँक लोन कुठे घेतो? बँक लोन लायबिलिटीला। जर पेड केला असेल तर मग मायनस करतो, बघू नंतर काय केलंय। आउटस्टँडिंग बिल ऑफ ड्रग्ज, ड्रग्ज म्हणजे जे औषध वगैरे असतात हॉस्पिटलमध्ये, त्याचं बिल देणं बाकी मागच्या वर्षी, ही 2018 आणि ही 2019 तारीख आहे, म्हणजे 2019 आपलं करंट इयर आहे आणि 2018 मागचं वर्ष आहे। म्हणजे तिथं तुम्हाला करंट इयर, लास्ट इयर आणि नेक्स्ट इयर 3 वर्ष ओळखता आले पाहिजेत। ज्या वर्षाचं तुम्हाला रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट दिलं असेल ते तुमचं झालं करंट इयर, आणि पाठीमागचं वर्ष म्हणजे त्याच्या आधीचं 2018, आणि त्याच्या नेक्स्ट म्हणजे 2020 असणार। सोपं आहे। ठीक आहे, आता मला सांगा, मागच्या वर्षी आउटस्टँडिंग बिल होते 50,000 रुपयाचे, मग आता ते पेड झाले का कसे? पुढे दाखवलेलं असतं पाहिजेच पेमेंटमध्ये, परचेस ऑफ ड्रग्ज 2 लाखाचे खरेदी केलेत, आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड्स 40,000 फॉर 2017-18, म्हणजे मागच्या वर्षीचे आहेत। मागच्या वर्षी किती बाकी होते? 50,000 बाकी होते, आणि या वर्षी त्याच्यातले 40,000 रुपये पेड केले, म्हणजे किती बाकी राहिले असतील? इथे टिक मार्क करा, इथे एक टिक मार्क करून घ्या, इथे टिक मार्क करा, आणि इथे टिक मार्क करा, त्याची दोन्ही ठिकाणी टिक मार्क करा। या 2 लाखा पुढे एक टिक मार्क करा आणि 50,000 पुढे एक करा। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? बिल्डिंग, त्याच्यानंतर ॲम्ब्युलन्स, स्टॉक ऑफ ड्रग्ज। आता इथं स्टॉक ऑफ ड्रग्ज शिल्लक राहिलेला आहे मागच्या वर्षीचा, आणि इथं ड्रग्ज परचेस केलं, म्हणजे तिची ऍडजस्टमेंट आहे। मग तुम्हाला काय करावं लागेल? हा जो ड्रग्ज आहे त्याच्यामध्ये ऍड करावा लागेल, हा ओपनिंग स्टॉक आहे, हा ओपनिंग स्टॉक ह्याच्यात ऍड करावा लागेल, म्हणजे ह्याच्यावर दुसरी टिक मार्क करा, ह्याच्यावर काय करा? दुसरी टिक मार्क करा, आणि इथं प्लसचं चिन्ह द्या, म्हणजे कशात तरी प्लस करायचं आहे। कशात प्लस करायचा? ह्या ड्रग्ज मध्ये प्लस करायचा, कारण मागच्या वर्षीचा हा स्टॉक शिल्लक आहे, तो स्टॉक आपण वापरणार आणि त्याच्यामध्ये नवीन स्टॉक ऍड करणार। आलं लक्षात? एकमेकात कोणते ऍड केलं तरी दोन्ही एक्सपेंडिचर साईडला येणार आहे। ठीक आहे, इथं 2 टिक मार्क झाले पाहिजेत, इथं प्लसचं चिन्ह द्या आणि इथे टिक मार्क करा। ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय? हॉस्पिटल इक्विपमेंट। आता हॉस्पिटल इक्विपमेंट ऍसेट साईडलाच येणार, कॅश इन हँड कुठे येईल सांगा बरं? ऍसेटला।
अरे मागच्या वर्षीची क्लोजिंग स्टॉक आहे आणि या वर्षीची ओपनिंग स्टॉक सेम असते, इथे 4,000 पाहिजे, इथे 4,000, दोन्ही घेत नाहीत. या चॅप्टरमध्ये काय काय घटक घेत नाहीत ते घटक लक्षात ठेवा. मागच्या वर्षीची कॅश घेत नाहीत, मागच्या वर्षीची क्लोजिंग कॅश म्हणजे या वर्षीची ओपनिंग कॅश असते, घेत नाही. तिथं ओपनिंग कॅश आणि इथं क्लोजिंग कॅश सेम असणार, कोणतीच घेत नाहीत. समजलं. त्याच्यानंतर ह्याच्या मागच्या वर्षीचं जे काय समजा इथं देणं दिलं असेल, पेमेंट केलं असेल किंवा मागच्या वर्षी तुम्हाला रिसिप्ट मिळाली असेल तर तीही घेत नाहीत. मागच्या वर्षीचे घेत नाहीत. कुठं घेत नाहीत? इन्कम एक्सपेंडिचरला घेत नाहीत, हे लक्षात ठेवा एवढं. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन जे आहे 2,22,000 रुपये. आता ह्याच्यावर ऍडजस्टमेंट काय आहे का बघू पुढं. कुठे येणार सबस्क्रिप्शन, लाईफ मेंबरशिप फीज, हॉस्पिटल रिसिप्ट कुठे येणार आहे? इन्कम साईडला. लाईफ मेंबरशिप फी कुठे येते? लायबिलिटी साईडला येते, लक्षात ठेवा. हे भरपूर प्रॉब्लेम मध्ये देत नाहीत, पण लाईफ मेंबरशिप फीज म्हणजे पूर्ण लाईफ टाइम साठी असते आणि लाईफ टाइम साठी मिळालेली लायबिलिटी साईडला येते. पण त्याच्यावर जर ऍडजस्टमेंट असेल काही, आता इथे लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायची म्हणजे ती पूर्ण कॅपिटलमध्ये ऍड करायची. लाईफ मेंबरशिप फीज दिली त्याच्यावर काहीच ऍडजस्टमेंट असेल ना तर सेपरेट लायबिलिटी साईडला घ्या. आणि जर त्याच्यावर काही ऍडजस्टमेंट असेल, समजा लाईफ मेंबरशिप फीज शुड बी 50% कॅपिटलाइज, मग 50% कॅपिटलमध्ये ऍड करायची, राहिलेली ही रेव्हेन्यू असते, असं त्याचा अर्थ होतो. आणि इथं जर रेव्हेन्यू नाव दिलं, रेव्हेन्यू म्हटलं ना ते इन्कम आणि एक्सपेंडिचरलाच येणार, कोणताही घटक. समजलं का? आता हॉस्पिटल रिसिप्ट ही रेव्हेन्यू दिली, कुठे येणार? इन्कम साईडला. समजलं. रिसिप्ट साईड ही इन्कमला येते किंवा लायबिलिटीला. त्याच्यानंतर आता पुढे पहा, ही पेमेंट साईड म्हणजे पेमेंट केलं कुठे येणार? एक्सपेंडिचरला. परचेस ऑफ ड्रग्स कुठे घेणार? एक्सपेंडिचरला. त्याच्यामध्ये हा ओपनिंग स्टॉक इथलचा ऍड करणार आणि इथलचे जे बिल आहेत ती पण ऍडजस्टमेंट नंतर सोडवणार आहे. आतापर्यंत ह्याच्यावर 2 टिक मार्क झाल्या, 2 ऍडजस्टमेंट आपण पाहिल्या, आणखी खाली असू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर सॅलरी टू स्टाफ. सॅलरी टू स्टाफ कुणाला दिली जाते? एम्प्लॉईला किंवा ते कामगार असतील त्यांना दिले जातील. मग कुठे येणार? एक्सपेंडिचरला. त्याच्यानंतर हॉनोरेरियम टू डॉक्टर्स. हॉनोरेरियम टू डॉक्टर्स म्हणजे काय? डॉक्टरांचा पगार किंवा त्यांचं मानधन. ठीक आहे. आता त्यांचा पगार म्हणता येत नाही, हॉनोरेरियमचा अर्थ होतो मानधन, म्हणजे त्यांना मान दिला जातो, धनही दिलं जातं, म्हणून त्याला हॉनोरेरियम किंवा मानधन म्हणतात. म्हणजे जास्त प्रमाणात असतो ते, बरोबर. आणि पगार सॅलरी कशी असते? कमी प्रमाणात असते, ते दुसऱ्या स्टाफला दिली जाते. आणि हॉनोरेरियम कोणाला दिला जातो? डॉक्टरला. मोठे लोक असतात ना डॉक्टर, त्याच्यामुळे. ठीक आहे. नेक्स्ट आता रिपेअर्स अँड मेंटेनन्स. रिपेअर्स अँड मेंटेनन्स म्हणजे काय? एक्सपेंडिचरला येणार, खर्च आहे. रिपेअर करण्यासाठी जे काही इक्विपमेंट वगैरे असतील ते रिपेअर करण्यासाठी किंवा त्यांचं मेंटेन ठेवण्यासाठी जो खर्च होतो त्याला रिपेअर मेंटेनन्स म्हणतात, एक्सपेंडिचरला येणार. फर्निचर कुठे येणार? ऍसेटला. जनरल एक्सपेन्सेस एक्सपेंडिचरला. बॅलन्स कॅरी डाऊन कुठे येणार? बॅलन्स कॅरी डाऊन ऍसेटला, बरोबर आहे. बॅलन्स कॅरी डाऊन म्हणजे कॅश कुठे येणार आहे? ऍसेटला. त्याच्यानंतर आता ऍडजस्टमेंट पहा. स्टॉक ऑफ ड्रग्स वाज व्हॅल्यू ॲट ₹22,000, इथं टिक मार्क करा. इथं तिसरी टिक मार्क झाली. ह्या चॅप्टरमध्ये, ह्या प्रॉब्लेममध्ये फक्त स्टॉक ऑफ ड्रग्सवर ऍडजस्टमेंट महत्वाचे आहेत, बाकी काहीच महत्वाचं नाही याच्यामध्ये, बाकी सगळं सोपं आहे, फक्त हे ह्याच्यामध्ये अवघड आहे. ही ऍडजस्टमेंट तुम्हाला समजली तर तुम्हाला हा प्रॉब्लेम समजला. ह्याला 3 टिक मार्क करा, 3. आणि 3 टिक मार्क केल्यास किती लाईन सोडतात तुम्हाला माहिती आहे? किती लाईन सोडतात? 5 लाईन सोडतात. 5 लाईन सोडायचं आहे एक्सपेंडिचरला. त्याच्यानंतर सॅलरी टू स्टाफ, हे सॉरी, डेप्रिसिएशन ऑन बिल्डिंग. बिल्डिंगवर डेप्रिसिएशन आहे 5% आणि ॲम्ब्युलन्सवर 30,000 आहे. मग टिक मार्क करा. बिल्डिंग आणि ॲम्ब्युलन्स कुठे? पहा, ॲम्ब्युलन्स आणि बिल्डिंग इथं टिक मार्क करायची, इथे करा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे लाईफ मेंबरशिप कॅपिटलाइज, टिक मार्क करा, इथं टिक मार्क करा, किंवा डायरेक्ट ही कॅपिटलमध्ये ऍड केली तरी चालते. नाही टिक मार्क केली ना, इथं कंसामध्ये CAP ला म्हणजे कॅपिटलमध्ये ऍड करायची, म्हणजे लक्षात राहील. समजलं का? प्रॉब्लेम समजला. छोटा प्रॉब्लेम आहे, फक्त याच्यामध्ये एक ऍडजस्टमेंट महत्वाची, स्टॉक ऑफ ड्रग्सची. ती ऍडजस्टमेंट समजली तर हा प्रॉब्लेम पूर्ण समजला. ठीक आहे. आता काय करू आपण? प्रत्यक्षात प्रॉब्लेम सोडवू. आता पुस्तक सगळ्यांना आहेत ना? आता फॉर्मॅट आपण तयार केलेला आहे पहा. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट हे दोन्ही फॉर्मॅट आपण तयार केलेले आहेत. आता तिथं काय दिलेलं आहे? सुरुवातीला 1 नंबरला बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईडला जा. बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. हा, काय दिलंय तिथं? कॅपिटल फंड दिलाय का 1 नंबरला? मग कॅपिटल फंड कुठं लिहितो आपण? लिहा मग इथं कॅपिटल फंड. किती अमाऊंट आहे कॅपिटल फंडची? 11 लाख. इनर मध्ये लिहा, त्याच्यावर ऍडजस्टमेंट असतेच.
ऍडजस्टमेंट असते म्हणजे त्याच्यामध्ये सरप्लस ऍड होतो, डेफिसिट मायनस होतो, बरोबर आहे. काय कॅपिटलाइज केलं असेल ते ऍड होणार, बाकी दुसरं काय आणखी मायनस होऊ शकतं जर करायचं असेल तर ऍडजस्टमेंट असेल तर. ठीक आहे. आता पुढं काय दिलंय, दोन बँक लोन कुठे येणार, इथंच कॅपिटल फंडला अर्ध पेज सोडून द्यायचं, कारण तिथं आपण जास्त घटक नसतात लायबिलिटी साईडला, खाली 2-3 येणार आहे, त्याच्यामुळे अर्ध पेज तिथं सोडा काय हरकत नाही. बँक लोनची अमाऊंट किती आहे, 6,50,000. ऍडजस्टमेंट नाही ना. हा पुढं आउटस्टँडिंग बिल्स फॉर ड्रग्स. ठीक आहे. आउटस्टँडिंग बिल्स फॉर ड्रग्स किती रुपये आहे, 50,000. इनरमध्ये दिले, ऍडजस्टमेंट आहे त्याच्यावर. ऍडजस्टमेंट आहे म्हणजे ते काय पेमेंट केलं आणि राहिलेलं नंतर आपण पाहू, राहिलेले बाकी असतात. ठीक आहे. पुढं डबल पुस्तक आहे का, पुस्तक आहे कुणाला दे. हा पुढं काय सांगितलंय, आता लायबिलिटी साईड पूर्ण झाली. ऍसेट साईडला काय सांगितलंय, बिल्डिंग कुठं लिहितो, ऍसेटला लिहा मग बिल्डिंग. किती अमाऊंट आहे, 10 लाख, 10,50,000. एक लाईन सोडा, एक ऍडजस्टमेंट आहे. पुढं ॲम्ब्युलन्स आहे वाटतं, त्याचं पण एक ऍडजस्टमेंट. नेक्स्ट आता स्टॉक ऑफ ड्रग हा एक्सपेंडिचरला आपण घेतो ओपनिंग स्टॉक म्हणून, किंवा त्या ड्रग मध्ये ऍड करतो. ठीक आहे. आता इथं स्टॉक ऑफ ड्रग्स घ्या, किती अमाऊंट आहे, 42,000. आणि त्याच्यामध्ये नवीन परचेस केलेला ऍड करायचा, किंवा हा जरी त्याच्यात ऍड केला असतं तरी चाललं असतं, पण हे नाव अगोदर आलं त्याच्यामुळे अगोदर लिहून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, पेज नंबर किती, 123. ठीक आहे. हॉस्पिटल इक्विपमेंट कुठे येणार, ऍसेटला. ठीक आहे. हॉस्पिटल इक्विपमेंट किती अमाऊंट आहे त्याची, 3,04,000. ठीक आहे. ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यावर, नाही वाटतं ना ऍडजस्टमेंट नाही, बाहेर घ्या, 3,04,000. पुढं कॅश इन हँड कुठं घेणार, ऍसेटला. आणखीन तेच का, क्लोजिंग कॅश ही घेत नाहीत, हीच ओपनिंग कॅश असते या वर्षीची, मागच्या वर्षीची क्लोजिंग तीच या वर्षीची ओपनिंग असते, घेत नाहीत. समजलं का. आता त्याच्यानंतर पहा, पुढच्या पेजवर तुम्हाला रिसिप्ट साईड दिलेली, रिसिप्ट साईडमध्ये बॅलन्स ब्रॉड डाऊन कुठं लिहिणार, नाही लिहिणार. हा सबस्क्रिप्शन कुठं लिहिणार, इन्कम साईडला. सबस्क्रिप्शन म्हणजे पैसे मिळाले, इथे लिहा इन्कमला, बाय सबस्क्रिप्शन. हा किती अमाऊंट आहे सबस्क्रिप्शनची, 2,22,000. ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यावर, नाही, बाहेरच्या कॉलममध्ये लिहा मग. हाच प्रॉब्लेम असा की याच्यामध्ये सबस्क्रिप्शनवर ऍडजस्टमेंट नाही, आता प्रत्येक वेळेस सबस्क्रिप्शनवर ऍडजस्टमेंट असतेच. त्याच्यानंतर लाईफ मेंबरशिप फीज कुठे लिहिणार, इन्कमला लिहितो आपण, जर काय ऍडजस्टमेंट समजा 50% असेल तर तिथे लिहित असतो, पण लाईफ मेंबरशिप फीज आता डायरेक्ट तुम्हाला सांगितली कॅपिटलाइज करा, मग डायरेक्ट कॅपिटलमध्येच ऍड करा, इथं लिहिण्यापेक्षा. इथं लिहा ऍड कॅपिटलाइज, हे लाईफ मेंबरशिप फीज. लाईफ मेंबरशिप. ठीक आहे. किती अमाऊंट आहे लाईफ मेंबरशिपची, 30,000 आहे,
30,000. 30,000 जर ऍड केले याच्यात किती होणार आहे टोटल? 11,30,000 खालीच घ्या. समजलं का? त्याच्यानंतर आता हॉस्पिटल रिसिप्ट दिलेली आणि इन ब्रॅकेट काय दिले? रेव्हेन्यू आहेत. रेव्हेन्यू म्हणजे डेली मिळणारे, ठीक आहे, किंवा साधारण समजा जनरल मिळणारे. म्हणजे कुठे लिहिणार तुम्ही? हॉस्पिटल रिसिप्ट म्हणजे हॉस्पिटलचे जे काही पैसे छोटे छोटे कमी पैसे असतात ते तुम्हाला मिळायचे आणि ते रेव्हेन्यू आहेत. रेव्हेन्यू आहेत म्हणजे लायबिलिटी साईडला नाही घ्यायचे. कुठं लिहितात मग रेव्हेन्यू? इन्कम एक्सपेंडिचर साईडला. हे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला आणि इन्कम साईडला. अमाऊंट किती आहे? 5,10,000. 10,400 का? हां, 5,10,400. ऍडजस्टमेंट त्याच्यावर नाही, काही नाही. आता पेमेंट साईड. पेमेंट साईडला परचेस ऑफ ड्रग्ज. परचेस ऑफ ड्रग्ज आहेत ते आपण काय केलेले आहेत? त्याचं पेमेंट केलेलं आहे. आणि किती पेमेंट केले? 2,00,000 रुपये. तर इथं 2,00,000 तिथे ऍड करा न्यू परचेस म्हणून. न्यू परचेस ऑफ ड्रग. ड्रगचं नवीन परचेस केलेला घटक किती रुपये आहे? 2,00,000. इथं 2,00,000 ऍड करा. दोन्हीची टोटल किती होणार आहे? 2,42,000. आता हे 2,00,000 वर लिहिले असते आणि नंतर हा ओपनिंग स्टॉक म्हणून जर ऍड केला असतं तरी चाललं असतं. तितकीच टोटल आली असती, काही फरक पडत नाही. समजलं का? आता इन ब्रॅकेट काय माहिती दिली ती देखील महत्वाची. कंसामध्ये जी माहिती देतात ना ती माहितीचा काहीतरी अर्थ होतो म्हणून देतात. काय दिलेली? इन्क्लुड्स 40,000 फॉर 2017-18. म्हणजे मागच्या वर्षीचे 40,000 मध्ये त्याच्यामध्ये ऍड आहेत. आता मला सांगा इथं इन्कम आणि एक्सपेंडिचर साईडला मागच्या वर्षीचा काहीतरी खर्च घेतो का किंवा इन्कम घेतो का? नाही घेत. मग ह्याच्यामध्ये 40,000 हे मागच्या वर्षीचं देणं ऍड झालेलं आहे. मग ते लेस करावं लागेल. बरोबर आहे का नाही? हे काय करावं लागेल? इथून लेस करावं लागेल. ती लेस करा. लास्ट इयर्स बिल ऑफ ड्रग्ज. इतकं पूर्ण नाही लिहिलं तरी चालतं. फक्त लास्ट इयर म्हणून जरी मायनस केलं असतं ना तरी चाललं असतं. आता मायनस करायचे किती? 40,000 रुपये. 40,000 मायनस करा. किती आले? 2,02,000 खाली येणार. आता मला सांगा हे 40,000 रुपये आणखी सेकंड इफेक्ट ह्याचा कुठं करणार? इथं लायबिलिटी साईडला. हे मागच्या वर्षी बिल बाकी होतं 50,000 आणि त्याच्यापैकी 40,000 रुपये आपण दिलं. मग इथून पण मायनस होणार. काय म्हणून? पेड ऑफ. पेड ऑफ केलं ना आपण, देऊन टाकलं. किती रुपये? 40,000चं बिल दिलं. किती रुपये बाकी राहिलं? 10,000 रुपये आणखीन मागच्या वर्षीचं देणं बाकी राहिलेलं आहे. समजलं का काय केलं ते? मला सांगा आता ही लायबिलिटी साईड. लायबिलिटी साईडला आपण इफेक्ट केला मायनस मध्ये म्हणजे डेबिटचा इफेक्ट झाला. आणि दुसरा इफेक्ट काय केला? इथे मायनस केला डेबिटमध्ये. हा क्रेडिटचा इफेक्ट. एक क्रेडिटचा इफेक्ट आणि एक डेबिटचा इफेक्ट झाला. दोन इफेक्ट झाले. असं क्रॉस चेकिंग करत जा. डेबिट आणि क्रेडिटला इफेक्ट झाले का? ऑपोजिट साईडला इफेक्ट झाले का? किंवा एक इफेक्ट डेबिटमधून मायनस आणि दुसरा इफेक्ट क्रेडिटमधून मायनस. बरोबर आहे का? दोन्ही एक डेबिटला एक क्रेडिटला झाला, दोन्ही मायनसमध्ये झाले म्हणजे इक्वल इफेक्ट झालेले. समजलं का? सेम अमाऊंटचा इफेक्ट झालेला आहे. आता वाटलं तर आणखीन ह्याच्यावरची एक ऍडजस्टमेंट आहे ती लगेच सोडून टाकू म्हणजे हे तुमचं सगळं समजून जाईल. बिल ऑफ ड्रग्ज तुम्हाला समजेल. परत सांगतो वाटलं तर नाही समजल्यास. आता स्टॉक काय सांगितलंय? ऑन 31 मार्च 2019 स्टॉक ऑफ ड्रग्ज वाज व्हॅल्यू 22,000 म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. 31/3/2019चा जो स्टॉक असतो ना तो क्लोजिंग स्टॉक असतो. वर्षाच्या शेवटचा कोणता स्टॉक असणार? क्लोजिंग स्टॉक. मग क्लोजिंग स्टॉक आपण काय करत असतो? मायनस करतो. काय करतो? मायनस करतो. इथून मायनस करा क्लोजिंग स्टॉक म्हणून. क्लोजिंग स्टॉक ऑफ ड्रग्ज म्हणू शकता तुम्ही. किती रुपये आहे क्लोजिंग स्टॉक ड्रग्जचे? 22,000. 22,000 जर इथून मायनस केलं बाहेर किती राहतील? 1,80,000 राहतील. ओके. आता 22,000चा सेकंड इफेक्ट कुठं होईल? क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठं होत असतो? क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट कुठं होतो? ऍसेटला. लिहा मग. ऍसेटला लिहा इथं.
ठीक आहे, क्लोजिंग आहे, तुम्हाला समजण्यासाठी क्लोजिंग, क्लोजिंग नाही लिहिलं तरी चालतं. किती अमाऊंट आहे? 22,000. बाहेरच्या कॉलम मध्ये. समजलं का? समजलं काय केलं ते? परत सांगायचं काही? आपण ड्रगचा इफेक्ट कसा केलाय पहा. अगोदर ओपनिंग स्टॉक हा इथलचा आहे, सुरुवातीचा हा ओपनिंग स्टॉक आहे. ठीक आहे, हा ओपनिंग आहे. ओपनिंग स्टॉक आपण ऍड केला, सुरुवातीला घेतला म्हणजे ऍड केला, आणि क्लोजिंग स्टॉक लेस केला. हे तर तुम्हाला माहिती आहे. ओपनिंग स्टॉक मागच्या वर्षीच्या ऍसेट साईडला दिला, तो इथून इथे ऍड केला, आणि हा क्लोजिंग स्टॉक इथून लेस केला, सेकंड इफेक्ट ऍसेटला केला करंट इयरच्या बॅलन्स शीटमध्ये. ते समजलं ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉकचं. त्याच्यानंतर आपण जे नवीन परचेस केले ड्रग्स, ते पण आज डेबिटला घेतले, आणि जे लास्ट इयरचं बॅलन्स होतं, लास्ट इयरचं बिल देणं बाकी होतं, ते आपण काय केलं? मायनस केलं. कारण लास्ट इयरचा एक्सपेन्सेस आपण करंट इयरला नाही घेत, म्हणून ते मायनस केलं. आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथून लायबिलिटीमधून मायनस केला. समजलं का? कारण की मागच्या वर्षी किती आउटस्टँडिंग देणं बाकी होतं, लायबिलिटी आपल्या डोक्यावर ओझं किती होतं? 50,000 रुपयाचं डोक्यावर ओझं होतं बिलाचं ड्रग्सच्या. ते आपण 40,000 मायनस केले, म्हणजे 10,000 आणखीन आपल्यावर डोक्यावर ओझं आहे. 10,000 आणखीन आपल्याकडे लायबिलिटी. समजतंय का कांबळे? हीच ऍडजस्टमेंट ह्याच्यामध्ये महत्वाची, बाकी सगळ्या सोप्या आहेत. आता पुढे काय दिलंय? सॅलरी टू स्टाफ. कुठे लिहितो सॅलरी टू स्टाफ? एक्सपेंडिचरला इथं लिहा, टू सॅलरी टू स्टाफ. ठीक आहे, अमाऊंट किती आहे? 85,000. ऍडजस्टमेंट आहे का? नाही वाटतं, बाहेर घ्या मग. 85,000. ठीक आहे, नेक्स्ट पुढे काय सांगितलंय? रिपेअर्स अँड मेंटेनन्स एक्सपेंडिचरलाच. हा, किती अमाऊंट आहे? 18,000. ठीक आहे, रिपेअर अँड मेंटेनन्स. त्याच्यानंतर फर्निचर. फर्निचर कुठे लिहितो? ऍसेटला. ऍसेटला लिहा फर्निचर. ऍडजस्टमेंट आहे वाटतं ऍसेटवर, फर्निचरवर नाही. फर्निचरवर नाही, बाहेर घ्या मग. 45,000. ज्याच्यावर ऍडजस्टमेंट नाही ती बाहेर, आणि ज्याच्यावर ऍडजस्टमेंट आहे ती आतमध्ये. त्याच्यानंतर जनरल एक्सपेन्सेस कुठे लिहिणार? जनरल एक्सपेन्सेस कुठे लिहिणार? एक्सपेंडिचरला दिलेलं. ठीक आहे, जनरल एक्सपेन्सेस अमाऊंट आहे 16,000. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढं बॅलन्स कॅरी डाऊन कुठे लिहिणार? बॅलन्स कॅरी डाऊन ऍसेटला. कॅश कॅश म्हणून लिहू शकता, किंवा बॅलन्स म्हणून लिहू शकता, काय हरकत नाही. $2,400 बाहेरच्या कॉलम मध्ये. ठीक आहे, आता फक्त ऍडजस्टमेंट 3 ऍडजस्टमेंट राहिल्या, आणि त्याची एक ऍडजस्टमेंट आपण सोडवलेली, 2 सोडवलेले आहेत, फक्त एकच राहिली. पहिली ऍडजस्टमेंट काय आहे पहा? स्टॉक ऑफ ड्रग्स 22,000 क्लोजिंग स्टॉक म्हणून आपण मायनस केला, सेकंड इफेक्ट केला. पहिली ऍडजस्टमेंट झाली. दुसरी ऍडजस्टमेंट डेप्रिशिएशनची, फक्त डेप्रिशिएशनची ऍडजस्टमेंट राहिलेली, कारण लाईफ मेंबरशिप फीज कॅपिटलाइज करायची आपण केलेली. लाईफ मेंबरशिप फीज पूर्ण कॅपिटलमध्ये ऍड केली का नाही? हां, आता डेप्रिशिएशन काढा बिल्डिंग आणि ॲम्ब्युलन्सवर. ॲम्ब्युलन्सची अमाऊंट दिलेली 30,000, आणि बिल्डिंगवर 5%. बिल्डिंगचे अमाऊंट किती? त्याच्यावर 5% काढा. DP @ 5%. किती रुपये होतात सांगा बरं? हा, 10,500. 10% झाले 1,00,000. 10,00,000 आहेत का? हा, म्हणजे 9,00,000 कसे होते? 1,05,000. ही 10% इतकी झाली, ह्याच्या निम्मी करा ना, 5% काढायची ना तुम्हाला. हा हा,
पहा इथं 5, बे दुने 4, एक उरला, बे पंचे 10 येतात आणि डबल 0, 52,500. इथं मायनस करा 52,500. ठीक आहे. हा मायनस केल्यास बाहेर किती येतील? 9 लाख. 500ला 500 येतील. 5 10 7, 8 9 10 0 8 चला 1, 9,97,500. ठीक आहे. आणि याचा सेकंड इफेक्ट कुठं करणार? डेबिट साईडला. 52,500 सेकंड इफेक्ट इथं डेबिटला. इथला 2 डेप्रिशिएशन ऑन बिल्डिंग आहे का? बिल्डिंग वरचा डेप्रिशिएशन किती अमाऊंट झाली होती? 52,500. ओके. आता पुढं ॲम्ब्युलन्सवर डायरेक्ट तुम्हाला डेप्रिशिएशन सांगितलेलं आहे. किती सांगितलं आहे डेप्रिशिएशन? 30,000. 30,000 सांगितलं आहे ना. 30,000 मायनस केले तर किती राहणार? 3,70,000. ठीक आहे. ह्या 30,000चा सेकंड इफेक्ट करायचा. इथे डेबिटला 2 डेप्रिशिएशन ऑन ॲम्ब्युलन्स 30,000. झालं का? आता टॅली करायची. टॅली कशी करणार? आधी इन्कम आणि एक्सपेंडिचर साईड कोणती साईड जास्त आहे ते बघा. कोणती साईड जास्त येईल? क्रेडिट साईडच जास्त येईल. डेबिट जास्त आहे का? डेबिट साईड 1,80,000 आहे. क्रेडिट जास्त येईल ना. इथं 7 लाख दिसते. कोणती? एक राहिली का? डेबिटची अमाऊंट राहिली का? हा त्याच्यामुळं बरोबर आहे. 4 लाख अमाऊंट राहिली. इथं खाली लिहा मग आता. ऑनरेरियम टू डॉक्टर्स किती अमाऊंट आहे? 4 लाख. आता कोणती साईड जास्त येईल बा? आता डेबिट साईड जास्त येईल. डेबिटची टोटल करा. आता डेबिटची टोटल करायची. आता टोटल तुम्ही करा. टोटल सांगतो तुम्हाला. डेबिटची टोटल करायची, तीच क्रेडिट साईडला लिहा. जो डिफरन्स येईल त्या डिफरन्सला काय नाव देणार? डेफिसिट. कारण डेबिट साईड जर जास्त आली तर लॉस असतो आणि लॉसला इथं डेफिसिट असं नाव देतात. हा जो लॉस आलेला आहे तो लॉस काय करतो आपण? कॅपिटल मधून लेस करतो का? ऍड लेस करतो. डेफिसिट लेस करतात, सरप्लस ऍड करतात. तिथून लेस करायचा, बाहेर अमाऊंट घ्यायची, याची टोटल सेपरेट इथं करायची आणि याची टोटल सेपरेट इथं करायची. ठीक आहे. करा तेवढं. टॅली केली का? सरप्लस डेफिसिट काय आला ते काढला का? मला सांगा आता इन्कम आणि एक्सपेंडिचरची कोणती साईड जास्त येईल? चैतन्य इकडे लक्ष द्या. कोणती साईड जास्त येते? डेबिट का क्रेडिट? डेबिटची. किती टोटल आहे? टोटल करा. साई 51,000 81,500. हा 7,81,500. 7,81,500. काय झालं पहा. ह्याच्यातून ही अमाऊंट मायनस करा आणि इथं डेफिसिट येईल. डेफिसिट येईल इथं. काय आता होणार पहा. 4 मध्ये किती ऍड केल्यास 5 येतात, म्हणजे 500 होतात. 100 जर ऍड केले. पहा इथं 2 आहेत. 2 मध्ये किती जर ऍड केले तर 11 येणार आहेत. 9 10 11. 9 10 11ला येतील. हातचा एक आला. इथं 2 आणि 2 झाले 4. 4 आणि 4 होतात 8. 4 आणि 4 होतात इथं 8. आणि 5 आणि 2 7. 7ला 7 म्हणजे 49,100 रुपये. 49,100 हा तुमचा डेफिसिट असणार. 49,100 रुपये तुमचा हा डेफिसिट असणार. ठीक आहे. आता हा डेफिसिट म्हणजे लॉस आहे.
लॉस काय करतो आपण, मायनस करत असतो. इथून मायनस करा, डेफिसिट म्हणून मायनस करा. 49,100. 49,100 जर मायनस केलं तर बाहेर किती येणार आहेत सांगा. इथे 900 येतील. 9 10 0 हातचा 1 आला. इथे 10 0 हातचा आला. 9 10 0 हातचा 1. 4 आणि 4 8. ठीक आहे, 4 आणि 4 8 आणि इथं 10. समजलं का? म्हणजे 10,80,900 रुपये इथं मायनस केलं तर येतील. आता हे जर मायनस केलं तर ह्याची सगळी टोटल करायची. 900 ला 900 येईल. ठीक आहे, हे 900 ला 900 टोटल येईल. त्याच्यानंतर 0 ला 0 येईल. त्याच्यानंतर 5 आणि 1 6. 6 आणि 8 14. इथं 14 ला 4 हातचा 1 आला. हे झाले 7. 6 आणि 1 झाले 7. 7 आणि 1 1 अशी 1 म्हणजे 17,40,000. आता हीच अमाऊंट इथे येते का पहा. 5 आणि 4 9. 900 ला 900 येणार. इथं 7 8 9 4 13. 13 आणि 7 20 ला 0 आजचे 2 आले. 2 आणि हे 6. 7 8 7 15. 15 आणि 9 24 ला 4 आजचे 2 आले. इथं झाले 11. 12 13 14 15 16 17. इथे 17,40,000 रुपये. पहा, 17,40,000 आणि 17,040 कसे आले. 17,40,900 17,40,900 दोन्ही ॲटोमॅटिक टॅली होतात. ज्यावेळेस दोन्ही साईड ॲटोमॅटिक टॅली होते त्यावेळेस तुमचा प्रॉब्लेम हा बरोबर असतो. हे तुम्हाला 12 पैकी 12 मार्क मिळत असतात. आलं लक्षात? टॅली अशी करतात. समजलं का? लक्ष द्या, थोडं टॅलीकडे लक्ष देत जा. टॅली ही 2 मार्काला जरी असली तरी त्याच्यामध्ये जास्त वेळ जातो. त्यामुळे अगोदर सगळ्याची पोस्टिंग करून घ्यायची, ॲडजस्टमेंट सोडवायची आणि टॅली सगळ्यात शेवटी करत जा. ठीक आहे, इथं तुम्हाला प्रॉब्लेम समजला असला अशी आशा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.